ऊसाचं शेत, सगळा ऊसच ऊस आहे बाई. आमच्या मागे अजून आहेत 4 जण. आम्ही खूप पुढे होतो, अजून 4 जण मागे आहेत. काळी माती आहे सगळी. बरोबर 8ला नाश्ता आमचा. पण इकडची लोक लय शेती करतात. इथे प्रत्येक गावामध्ये शेती आणि पुष्कळ शेती आहे ती. ही लोक लय शेती करतात. आता आम्ही सिन्नरच्या आधीपासून बघतोय ना, शेतीच शेती आहे सगळीकडे. हां, ऊस, कापूस, मका. अरे बाप रे, रोडवर ना कमीत कमी 4 ट्रक मका टाकलेला, माहिती आहे तुला. आधी आम्हाला वाटलं फेकून दिलाय. आमचा जो संध्याकाळचा आरतीचा हॉल्ट होता तिथे आम्ही आता नाश्त्याला आलोय. आता नाश्ता करणार आम्ही इथे बसून आणि इथेच तयारी करणार आणि इथूनच आम्ही निघणार सरळ मंदिरात बाबांचं दर्शन घ्यायला. हे राजभाऊ झोपले तर अर्जांच्या आंघोळी झालेत. आमच्या आंघोळी बाकी आहेत. बोलल्याच नाही तसं शिर्डीवरून आपल्याला दर्शन नव्हतंच या वर्षी, त्याच्यात लिहिलेच होतं तसं. पण आम्हाला तसं सांगून पाहिजे ना, वाचणार आम्हाला सर्व. चला तिला जरा वाचून पाठवा. एका बाथरूममध्ये दोघी तिघी की ते माझं बॅग आहे का? चल बस चल. सगळ्यात आम्ही बायका आंघोळीला चाललो. माहिती झाल्या. माहिती असं नव्हतं, पण मी विचारच केला यावर्षी हलका फुलकी साडी. आंघोळीला जाऊन साड्या बिड्या घालून इथूनच बाबांचं दर्शन ठरवलंय. त्यांची पण गाडी देखील खूप आहे का. मुक्तिचारी ऐसा येईवा पायी पादुका जपमाला कमंडलू गगशाळा धारण करशील बा नागजटा मुकुट शोभतो माता ऐसा येईवा तत्पर तुझ्या या गेल्यानी अक्षय ज्यांचे सदनी. चला आता 11:40 झालेत. पोळेगावातून आता मी निघालो. इथे सगळ्यांचं आटपलंय. बॅग टेम्पो पण भरले, सगळ्यांच्या बॅगा गेल्या टेम्पोमध्ये. आता पालखी मार्गस्थ होते आहे. पोळेगावातून आम्ही चाललो आहे आता शिर्डीत डायरेक्ट. आमचं आज तर दर्शन आहे इथून डायरेक्ट. आमचे अजून पाहुणे पुढे उभे आहेत, ते आले की आमचं दर्शन आहे. दिवस पळायचे, कळलं का. साईराम. कोणी तुम्हाला कळून गेलं तर साईराम. आता पालखी मार्गस्थ झाली बघा, सर्व निघाल्या. आता आमचं इथून डायरेक्ट आता आम्ही साई आश्रम आहेत ना आपले, तिकडे आम्ही चाललोय. तिथे सगळे पाहुणे उभे आहेत आमची वाट बघत. मग त्या पाहुण्यांना घेऊन आम्ही वेशीवर जाणार आणि मग वेशीवरचा प्रोग्राम आपण पुढे जाऊन तुम्हाला दाखवू. चला, ऊन पुष्कळ आहे. साईराम. हे बघा, आता आम्ही कॅनलच्या वरून चालतोय. हा कॅनल आहे, किती पाणी आहे बघा वरपर्यंत. हा खूप खोल आहे, हा पुष्कळ खोल आहे हा कॅनल. पहिल्यांदा आम्ही तिथे आलो आहे, नाहीतर आम्ही काळोखात असतो. त्याच्यामुळे पाणी आम्हाला कधीच दिसत नाही. फक्त आम्हाला त्याचं हवा लागल्यामुळे कळतं की इथे कॅनल आहे आणि ते पाणी आहे. पहिल्यांदा आम्हाला पाणी दिसतं आहे कॅनलचं. आणि म्हणून या कॅनलवर बिबटे फिरतात. पाणी प्यायला येतात इथे बिबटे, ते कॅनलवर फिरत असतात. ह्या गावामध्ये एकदम म्हणजे एवढी वस्ती पण नाही आहे, कमी आहेत लोक. खूप मोठा आहे कॅनल हा बघा, लांब लांबपर्यंत आहे. वडाच्या पारंब्या बघ कशा लोळत आहेत पाण्यात. आंघोळ बघा. आम्ही आता भवानी माता मंदिरमध्ये थांबलो आहे. आम्ही रात्री येतो तेव्हा हे मंदिर बंद असतं आणि आई झोपलेली असते.
आज भवानी माता आई जागी आहे. साईराम. पहिल्यांदा दिसला मंदिर. आपण नेहमी तुझं बंद असतं ना. ही बघा स्वयंभू आहे ताई. स्वयंभू आहे वाटतं. ओम श्री साई समर्थ. भवानी मातेचा उद्धार. हे बघा. भवानी माते की जय. सगळे दर्शन घेत आहेत. मी पण घेतले. हल्दी देते. गॉगलला हळद लावते मी. बघा सगळ्या दर्शन घेत आहेत भवानी मातेचं. म्हणजे आले ते बसले तिथे. कार्तिक आमच्याबरोबर आलाय. सगळ्या बायका बसल्या. हे बघा हे आता साईराम. ओम साई. चला जय साई. चला चालत राहा. आनंद घ्या. अरे बॅकग्राऊंड खराब नका करू. सगळे एकत्र आहेत. हो चालू आहे. काय साईराम. हे बघा आम्हाला हे कधीच दिसत नाही कारण की आम्ही ते काळोखात असतो. त्याच्यामुळे आम्हाला माहीतच नाही आजूबाजूला काय आहे ते. देख सब लोग फोटो निकाल रहे हो. देख पीछे. अरे उधर का निकल गया. आप उधर ही चल रहे थे. नाही आहे. अरे इधर आ तू. चला मला फोटो काढायला आशीर्वाद देते. हे बघा हा शॉर्टकट आहे. आता मी इथून आता शिर्डीत जाणार 10 मिनिटात. समोर जो रोड दिसतोय तो शिर्डीच्या रस्त्याला मग आम्ही लागणार. वेशीला जायला अजून वेळ आहे पण हा सावळावीर फाटा रोड लागतो. पालखी बिलकी सगळं पुढे चाललंय. दिशा आणि पालखी सगळं पुढे. ही बघा ही जी साईबाबांची मूर्ती आहे ना ती होती भोजनालयाच्या बाजूला जिथे गॅलरी होती साईबाबांची. म्हणजे तुम्ही जाऊन आतमध्ये बाबांच्या सगळ्या वस्तू बघू शकता. ती गॅलरी होती तिथे ही मूर्ती होती. पण आता साई संस्थानवाल्याने आय थिंक सो सगळ्या मूर्त्यांनी इथे उभ्या केल्या आहेत. तुम्हाला पाठीमागे पण मूर्त्या दाखवते. काय पुढे भाई ठाकूरच्या हॉल्टवर आता आलो आहे आम्ही. ती बघा आई इथे बसली आहे. चला आपण भाई ठाकूरच्या हॉल्टवरून आतमध्ये जेवण आहे. जेवूया आणि निघूया. दुसऱ्या पण पालख्या थांबल्यात. हा हा पाल्या आल्या पेरू. काय खरं नाही. संगारे. हे बघा यांची पण इथेच पालखी थांबली. जे व्हाईटवाले सकाळी होते ना आमच्याबरोबर त्यांची पालखी थांबली. त्यांचं आणि आमचं दर्शन कदाचित एकत्र आहे. म्हात्रे भाऊ यांचं आणि आपलं दर्शन कदाचित एकत्र आहे. कोण बोललं इधर. गणपती बाप्पा मोरया. मी भाई ठाकूरच्या हॉलवर खूप लहानपणी आलेली. ए कुठे पालखी. ए पालखी कुठे. हा कोण आहे. निरंजन आहे काय. हा समोर निरंजन आहे पण तो तर बाबू आहे. बहिणीचा भाऊ आहे. साईश 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 साईश. हा बघा माझा नातू कधीच भाव देत नाही मला. मामा मम्म्या मम्म्या. चला कोणाचं मंदिर आहे. कुठल्या देवाचं रे.
कुठल्या तरी देवांचं मंदिर आहे. हां, हे बघा इथे कृष्णाचं मंदिर आहे सुंदर. हा आमचा साईश नुसता इथून तिथून पळतो आहे. भारी आहे ग. हे बघा पहिले इथे ना पक्षी होते, पक्षी. गणपती बाप्पा मोरया. बापरे इथे पुष्कळ गणपती आहेत. गणपतीच गणपती आहे. देख ना इथे अंदर भी गणपती है. ओ साई बाबा आहेत गणपती के पीछे. दत्त है. देख ना कितने आराम से सोए. देखो बाप्पा कितने आराम से सोए. बाप्पा बाप्पा. हे बघा आतमध्ये साईबाबा आहेत. पुष्कळ देव आहेत बाई, खूप देव आहेत आतमध्ये. आता एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याला राग येईल. मला काय एवढ्यांची नावं माहीत नाहीत. हे बघा समोर आहे छत्रपती शिवाजी महाराज. हे बघा 2 तोफांच्या मध्ये बसले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मैं बहुत साल के बाद आई है इधर. पहला एक बार आई थी मैं. मेरे ख्याल से मुझे हो गया इधर आके 10-12 साल. शंकराची पिंड आहे मोठीच्या मोठी. ही आमची गाडी उभी आहे. ही बघा एक मिनिटाचा पाठवतो त्याला. हे बघा हे आमचे पालखीवाले इथे बसले आहेत. हाय आल्या आल्या. साडी मला एकदा घालायला द्या. हा घे ना, एकदा काय 2दा घाल. मला आवडली साडी. दर्शनाताईंना आल्या आल्या पेरू भेटलेला आहे. दर्शनाताई पेरू खात्यात आल्या आल्या. व्हिडिओ काढते. व्हिडिओ पहिला थांब. ही बघा हिनी बाहुली शेवटी घेतली. गप्पा मारते बघा बाहुली बरोबर. साईराम. नहीं बोल रहा मैं ट्रेन में जा रहा